नमस्कार मित्रांनो, बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, आपण मागच्या वेळेस बघितलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघितलं. आपल्याला लोकांना नकार सुद्धा द्यायचा आहे, नकारार्थी वाक्य सुद्धा तयार करायचे आहेत. म्हणून आपण आज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधले म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळातले निगेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय आहे मित्रांनो? तर निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस आता इथे घ्यायचं काय, निगेटिव्ह नकार द्यायचा आहे म्हणून नॉट घ्यायचं आहे, प्लस बिन घ्यायचं आहे, V4 क्रियापदाचं चौथं रूप ऑब्जेक्ट. आणि तुम्हाला सांगितलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं दोन शब्द वेगळे येतात. ते कोणते? एक आहे सिन्स आणि दुसरा आहे फॉर. तुम्हाला मी सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो. सिन्स काय वापरायचं आहे? जर निश्चित काळ वेळ दिलेला असेल तर, निश्चित दिवस दिलेला असेल तर, आणि जर निश्चित वेळ काळ दिलेला नसेल तर आपल्याला वापरायचं आहे फॉर. आपण प्रत्येक वाक्याच्या माध्यमातून हे बघणारच आहोत. तर मित्रांनो, पहिलं वाक्य आपण या ठिकाणी बघतोय. काय वाक्य आहे? वी हॅव नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. निश्चित काळ नाही म्हणून फॉर घेतलंय. वीच्या नंतर हॅव घेतलंय. का घेतलंय हॅव नॉट बीन? कारण की हा तृतीय पुरुषी एकवचनी करता नाही. स्टडिंग मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावलंय आणि आपण वाक्य तयार केलंय वी हॅव नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. आम्ही 2 तासापासून अभ्यास करत नाही. ओके. दुसरं वाक्य मित्रांनो, दे हॅव नॉट बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स जानेवारी. सिन्स का वापरलंय आता कळलं ना? जानेवारी निश्चित त्या ठिकाणी महिना दिलेला आहे म्हणून आपण काय वापरलं मित्रांनो? सिन्स वापरलेलं आहे. स्ट्रक्चर तसंच आहे. करता, करत्याच्या नंतर आपण हॅव नॉट बीन घेतलंय. का? कारण की तो तृतीय पुरुषी एकवचनी करता नाही. मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावलाय आणि वाक्य तयार केलंय दे हॅव नॉट बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स जानेवारी. जानेवारीपासून ते मुंबईत राहत नाहीत. तिसरं वाक्य आहे मित्रांनो, ही हॅज नॉट बीन वेटिंग फॉर यू लास्ट वीक. ते गेल्या आठवड्यापासून तुमची वाट पाहत नाहीत. फॉर वापरलंय. गेल्या आठवड्यापासून निश्चित काळ सांगितलेला नाही म्हणून फॉर वापरलंय. तृतीय पुरुषी एकवचनी करता ही शी इट पैकी ही आलंय म्हणून आपण हॅज नॉट बीन घेतलंय कारण की आपला नकार दाखवायचा आहे. मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावलाय आणि तयार झाले वाक्य ही हॅज नॉट बीन वेटिंग फॉर यू लास्ट वीक. तो गेल्या आठवड्यापासून तुमची वाट पाहत नाही. कोणत्या काळातलं मित्रांनो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं नकारार्थी वाक्य आपण 2 नंबरचं तयार केलंय. तिसरं एक मिनिट, ही हॅज नॉट बीन हे घेतलंय का आपण अगोदरचं? हो, तिसरं पण घेतलंय आपण. चौथं वाक्य घेतोय मित्रांनो, राम अँड श्याम हॅव नॉट बीन कॉलिंग देअर THEIR देअर बरं का, त्यांचे रिलेटिव्ह फॉर लास्ट इयर. लास्ट इयर निश्चित नाही म्हणून काय घेतले? फॉर घेतलंय. राम आणि श्याम आलंय म्हणजे काय? तर ते पुरुषी एकवचनी करत्यापैकी नाही, ते अनेक वचनी आहे म्हणून काय घेतलंय? हॅव नॉट बीन घेतलंय. मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावलाय. क्रियापदात चौथं रूप तयार केलंय आणि आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच राम अँड श्याम हॅव नॉट बीन कॉलिंग देअर रिलेटिव्ह फॉर लास्ट इयर. राम आणि श्याम गेल्या वर्षभरापासून नातेवाईकांना फोन करत नाहीत. आलं लक्षात? तुमच्या स्ट्रक्चर प्रमाणे पण लक्षात आलं आणि आपण फॉर का वापरलं, सिन्स का वापरतो ते पण तुमच्या लक्षात आलंय. नीता हॅज नॉट बीन टॉकिंग टू मच फॉर अ लॉंग टाइम. नीता खूप दिवसापासून फारशी बोलत नाही. काळ निश्चित नाही म्हणून फॉर घेतलंय. नीता तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यापैकी आहे म्हणून हॅज नॉट बीन घेतलंय कारण की नॉट यासाठी घेतलं निगेटिव्ह वाक्य तयार करायचं म्हणून. आणि क्रियापदाला ING प्रत्यय लावला मित्रांनो. वाक्य तयार झालं आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं नीता has not been talking too much for a long time. The next sentence, my dear friends, 6th number, I have not been learning English for last year. मी गेल्या वर्षभरापासून इंग्रजी शिकत नाही. काळ निश्चित नाही म्हणून फॉर घेतलंय. आयच्या नंतर हॅव नॉट बीन स्ट्रक्चर प्रमाणे सब्जेक्ट प्लस काय घ्यायचं आपलं? हॅव प्लस नॉट प्लस बिन. मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावलाय. हॅव का घेतलंय? तृतीय पुरुषी एकवचनी करता नाही आणि वाक्य तयार केलंय आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं निगेटिव्ह वाक्य तयार केलंय आय हॅव नॉट बीन लर्निंग इंग्लिश फॉर लास्ट इयर. नंतरचं वाक्य मित्रांनो, तनुज हॅज नॉट बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2 hours. 2 तास पण कोणते ते निश्चित नाही म्हणून फॉर घेतलंय. तनुज तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याच्या ऐवजी आलेलं आहे.
म्हणून हॅज नॉट बीन घेतलंय, मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलाय आणि वाक्य तयार केलंय, तनुज हॅज नॉट बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2 hours. तनुज 2 तासापासून क्रिकेट खेळत नाहीये. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं निगेटिव्ह वाक्य तयार झालं मित्रांनो. द टीचर हॅज नॉट बीन कमिंग टू स्कूल फॉर लास्ट वीक. मागच्या आठवड्यात, पण केव्हा केव्हा निश्चित नाही म्हणून फॉर घेतलंय. द टीचर काय आहे, तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याच्या ऐवजी आलेला आहे म्हणून हॅज नॉट घेतलंय. बिन घेतलंय, मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलाय आणि आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं वाक्य तयार केलंय. द टीचर हॅज नॉट बीन कमिंग टू स्कूल फॉर लास्ट वीक. स्ट्रक्चरचा उपयोग केलाय. फॉर आणि सिन्स लक्षात ठेवा. वाक्याची प्रॅक्टिस करा. वर्गात नंबर 1 तुम्हीच राहाल. थोडासा हा काळ वेगळा आहे परंतु अवघड नाही. गेल्या आठवड्यापासून शिक्षक शाळेत येत नाहीत. नवं वाक्य मित्रांनो, सकाळपासून ते जेवतच नाही. दे हॅव नॉट बीन इटिंग सिन्स मॉर्निंग. निश्चित आहे आज सकाळची गोष्ट चालू आहे, मॉर्निंग म्हणून सिन्स वापरलंय. देच्या नंतर हॅव नॉट बीन काय वापरलंय, देच्या नंतर हॅव नॉट बीन काय वापरलंय, तृतीय पुरुषी एकवचनी करता नाही. मुख्य क्रियापदाला चौथं रूप तयार करायचं होतं, आयएनजी लावलंय, चौथं रूप तयार केलंय, वाक्य तयार केलंय. दे हॅव नॉट बीन इटिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून ते जेवतच नाहीत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं अजून थोडेसे तुमच्याकडचे क्रियापद घ्या. सिन्स आणि फॉरचा उपयोग मी तुम्हाला वारंवार सांगितलाय, तो करा, वाक्य तयार करा. हे थोडंसं अवघड असतं पण वर्गात केल्याच्या नंतर नंबर 1 तुम्हीच राहाल. नंतरचं शेवटचं वाक्य मित्रांनो, शी हॅज नॉट बीन शॉपिंग इन अ प्रोझोन मॉल फॉर 3 months. 3 महिन्यापासून ती प्रोझोन मॉलमध्ये खरेदी करत नाही, दुसरीकडून कुठून तरी करते. मग काय झालं या ठिकाणी, तृतीय पुरुषी एकवचनी करता आलाय म्हणून हॅज नॉट बीन घेतलंय. आयएनजी क्रियापदाला आयएनजी लावून चौथं रूप तयार केलंय. इन प्रोझोन मॉल फॉर का वापरलंय, 3 months निश्चित काळ नाही. तारीख दिली असती, दिवस दिला असता, वार दिला असता तर आपण काय वापरलं असतं, सिन्स वापरलं असतं. ते न दिल्या कारण आपण फॉर वापरलंय. फॉर 3 months. शी हॅज नॉट बीन शॉपिंग इन अ प्रोझोन मॉल फॉर 3 months. 3 महिन्यापासून ती प्रोझोन मॉलमध्ये खरेदी करत नाही. मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तुमच्या लक्षात आला असेल, त्याचं निगेटिव्ह वाक्य तुमच्या लक्षात आले असतील असं मला वाटतं. मित्रांनो, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.